आणि आता बातमी आहे मद्यप्रेमींसाठी, कारण 11 लाख पगार असेल तरच दारू मिळणार असल्याचा आदेशच सरकारने काढलाय आणि त्यामुळे मद्यप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे। मात्र हा नियम कुठल्या सरकारने केलाय आणि या नियमात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया, त्यावरचा एक विशेष रिपोर्ट। पगार दाखवा, दारू मिळवा। 11 लाख रुपये पगार असले तरच मिळणार दारू। दारू खरेदीच्या नियमात मोठे बदल। जगभरात कोट्यवधींची लाखो लिटर दारू रिचवूनही याच दारूविषयक जगभरात विचित्र नियम असल्याचं अनेकदा पाहायला मिळतंय। कुठे दारू पिण्यावर, तर कुठे खरेदीवर, तर कुठे विक्रीवर, तर कुठे वाहतुकीवर एकापेक्षा एक सर्रास नियम पाहायला मिळाले। आता याच नियमांमध्ये आणखी एका आगळ्या वेगळ्या नियमाची भर पडली आहे। हा नियम काय आहे पहा। दारूसाठी दाखवावा लागेल उत्पन्नाचा दाखला। सॅलरी स्लिप शिवाय दारू मिळणार नाही। 11 लाख मासिक उत्पन्न असेल तरच दारू मिळेल। गरिबांसाठी दारू खरेदीचा मार्ग बंद असेल। नियमांच्या अंमलबजावणीची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही। मुस्लिम देश सौदी अरेबियात अलीकडेच दारू विक्रीबाबतचे नियम शिथिल झाले असले तरी विचित्र अटी कायम असल्याचं हे उत्तम उदाहरण आहे। या निर्णयाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या निर्णयाचा नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतलाय। हा निर्णय मद्यप्रेमींसाठी धक्कादायक असला तरी तो आपल्या देशात लागू नाही। त्यामुळे आपल्या देशातल्या मद्यप्रेमींनी काळजी करण्याची गरज नाही। 31 जोरात सेलिब्रेट करा, मात्र तब्येत सांभाळून। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।